सॉरी सॉरी, आता इथून स्टार्ट होणार आहे अनुनाद. अनुनाद म्हणजे काय असतं? तर आरएसएस आता श्रेणी परिपथचं काल आपण इक्वेशन पाहिलं तर इम्पिडन्स पाहिलं होतं, मॅक्सिमम करंट पाहिलं होतं, मॅक्सिमम व्होल्टेज पाहिलं होतं. आपण एवढ्या सगळ्या गोष्टी काल पाहिलं होतं. आता त्याच्यात अनुनादची सिच्युएशन काय असते? तर आपल्याकडे 3 टाईपच्या सर्किट असतात पहा. एक तर इंडक्टिव्ह सर्किट असेल किंवा कॅपॅसिटिव्ह सर्किट असेल. मग तिसरा एक काय करतो, केस काय येतो रेझिस्टिव्ह. म्हणजे पहा जर एक्सेल ग्रेटर दॅन एक्सी असेल, एक्सेल ग्रेटर दॅन एक्सी तर इंडक्टिव्ह सर्किट राहते. एक्सी ग्रेटर दॅन एक्सेल राहिलं तर कॅपॅसिटिव्ह राहते. पण समजा दोघं समान राहिले तेव्हा काय येतं सर्किट? एक्सेल आणि एक्सी दोघं जर सारखे राहिले तेव्हा तुमचे सर्किट इंडक्टिव्ह सर्किट बनून आपलं रेझिस्टिव्ह सर्किट बनून जाते. काय बनून जाते? रेझिस्टिव्ह. આરસી શ્રેણી પરિપથની એક રસપ્રદ લાક્ષણિકતા એ અનુનાદની ઘટના છે. કોઈ એક નિશ્ચિત આવૃત્તિથી દોલન કરવાની વૃત્તિ ધરાવતા બધા જ તંત્રો માટે અનુનાદ એક સામાન્ય ઘટના છે. ओके, આ आवृत्तीने तंत्रनी प्राकृतिक आवृत्ती म्हणजे नॅचरल फ्रिक्वेन्सी म्हटलं जातं. ओके, म्हणजे की जे बी वस्तू अनुनाद करतात म्हणजे काय दोलन करतात. अनुनाद करणं म्हणजे काय दोलन करतात. मग दरेक वस्तूला त्याची स्वतःची एक आवृत्ती असते. तिला त्याची काय म्हटले तर नॅचरल फ्रिक्वेन्सी म्हणतात. तशी सर्किट पण दोलन करते. ओके, हे दोलन आपण 11वी मध्ये 14व्या चॅप्टर मध्ये शिकले होते. मी तुम्हाला सांगितलं दोलन वगैरे काय असतं त्याच्याविषयी सगळं डिटेलमध्ये सांगितलं होतं तुम्हाला. ओके, मग त्या बाबतीत आता ह्या सर्किटमध्ये दोलन काय असतं? तर आपल्याला माहिती आहे की व्हीएम कंपविस्तार असतो सर्किटचा. इथं ओमेगा आवृत्ती असते. ओके, वडे संचालित आरएलसी परिपथ માટે प्रवाहाનો कंपविस्तार म्हणजे जे करंट असतं त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू. कंपविस्तार म्हणजे काय अँप्लिट्यूड म्हणतो आपण त्याला. त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू काय असते? आयएम इज इक्वल टू व्हीएम बाय झेड असतं. मग झेड काय इम्पिडन्स आहे? व्हीएम अपॉन झेड ची व्हॅल्यू आर स्क्वेअर प्लस एक्ससी मायनस एक्सएल चा होल स्क्वेअर अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्ससी मायनस एक्सएल चा होल स्क्वेअर. हे मॅक्सिमम करंटचं इक्वेशन राहतं नॉर्मल कंडिशन साठी. पण समजून घ्या की हे जे पॅरामीटर्स आहे एक्ससी आणि एक्सएल हे फ्रिक्वेन्सीवर आधारित आहे. जसं की एक्ससी इज इक्वल टू 1 अपॉन ओमेगा सी तर एक्सएल इज इक्वल टू ओमेगा एल. मग आपण जर फ्रिक्वेन्सी ओमेगा मध्ये फेरफार करतो तर त्यानुसार आहे ना एक्ससी आणि एक्सएलच्या किमती बदलत राहतात. का? ओमेगा बदलत जाणार तर तुम्हाला एक्ससी एक्सएलच्या किमती काय भेटतील? वेगवेगळ्या भेटतील. मग आता कोणती तरी एक अशी निश्चित फ्रिक्वेन्सी येते, एक फिक्स फ्रिक्वेन्सी येते जेव्हा एक्ससी आणि एक्सएल दोघं काय होऊन जातात? सेम होऊन जातात. काय म्हणतात त्याला? एक्ससी आणि एक्सएल दोघं सेम होऊन जातील. मग आता या इम्पिडन्सच्या इक्वेशन मध्ये एक्ससी आणि एक्सएल जर सेम झालं तर ही टर्म शून्य होऊन जाईल. एक्ससी मायनस एक्सएल करतोय, एक्ससी आणि एक्सएल दोघं सेम येते, ही टर्म काय होऊन जाईल? शून्य होऊन जाईल. मग तेव्हा तुमचं जे इम्पिडन्स असतं सर्किटचं इम्पिडन्स ते लघुत्तम म्हणजे मिनिमम इम्पिडन्स बनून जातं. का? कारण हा पार्ट शून्य होऊन जातो. मग तुमच्या सर्किटमध्ये फक्त आर राहून जातो. म्हणून अंडर रूट आर स्क्वेअर, तर आर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल तर फक्त काय उरेल? आर उरेल. तर ही जी आवृत्ती होती ज्या आवृत्तीला एक्ससी बरोबर एक्सएल होऊन जातं. नीट लक्ष द्या. जी आवृत्ती एक निश्चित आवृत्ती तुम्ही पहा एखादी सर्किट आरएलसी सर्किट आहे त्याला वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी देतात, वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी देतात, चेक करताय तर तुम्हाला एक अशी एक निश्चित आवृत्ती भेटेल की ज्या आवृत्तीला एक्ससी बरोबर एक्सएल होऊन जातो तेव्हा सर्किटचा जो इम्पिडन्स असतो म्हणजे सर्किटचा जो अवरोध असतो तो मिनिमम बनून जातो. काय बनून जातो? मिनिमम, कमीत कमी लघुत्तम बनून जातो. तर ह्या आवृत्तीला सर्किटची अनुनाद आवृत्ती म्हणतात. काय म्हणतात त्याला? सर्किटची अनुनाद आवृत्ती किंवा रेझोनन्स फ्रिक्वेन्सी म्हणतात त्याला. ओके, आणि रेझोनन्सची कंडिशन असते तेव्हा एक्ससी इज इक्वल टू एक्सएल असतं. ओके, कोणत्या फ्रिक्वेन्सी? तर समजा निश्चित फ्रिक्वेन्सी कोणती बी फ्रिक्वेन्सी नाही राहत, ही फिक्स फ्रिक्वेन्सी राहते जी शोधावी लागते. ओमेगा झिरो एल फ्रिक्वेन्सी, ओमेगा झिरो फ्रिक्वेन्सी असते तेव्हा एक्स इज इक्वल टू एक्सएल असतं. एक्ससीचं इक्वेशन काय बनवलं? 1 अपॉन ओमेगा झिरो सी इज इक्वल टू ओमेगा झिरो इंटू एल. तर हा सी ला हा एल ला इकडे घेऊन येऊन ओमेगाला इकडे घेऊन जातो. ओमेगा झिरोचा स्क्वेअर बरोबर 1 अपॉन एल सी होऊन जाईल, 1 भागीला एल सी. मग ओमेगा झिरो बरोबर काय भेटेल तुम्हाला? 1 अपॉन अंडर रूट एल सी म्हणजे 1 भागीला वर्गमुळात एल इंटू सी. तर ही अनुनाद आवृत्तीचं सूत्र झालं. ओके, आणि ही कोणी आवृत्ती अनुनाद कोणी आवृत्ती आहे? जर समजा रेखीय आवृत्ती म्हटलं असतं एफ झिरो तर एफ झिरो इज इक्वल टू काय असतं? तर ह्याच सूत्राचा पुढे काय आलं असतं? फक्त 2 पाय येऊन गेलं असतं. ओके, 2 पाय अंडर रूट एल सी. तर ही अनुनाद फ्रिक्वेन्सी राहिली असते तुमच्याकडे. ही अनुनाद कोणी आवृत्ती किंवा अनुनाद आवृत्ती म्हणतात. पेपरात जे विचारलं असेल त्यानुसार. तर मग अनुनादची सिच्युएशन जेव्हा होते तेव्हा काय होतं? तुमच्या सर्किटचा रेझिस्टन्स खूप घटून जातो. काय होतं सर्किटचा? मिनिमम किती बनून जातो? आर बरोबर. आणि जेव्हा अनुनादची सिच्युएशन असते तेव्हा तुमची सर्किट काय बनून जाते? रेझिस्टिव्ह सर्किट बनून जाते. कोणती बनून जाते? रेझिस्टिव्ह. हमेशा आठवण ठेवायच्या. अनुनादची सिच्युएशन नसेल, ओके, म्हणजे रेझोनन्सची कंडिशन आहे तेव्हा तुमची सर्किट कोणती असेल? ना कॅपॅसिटिव्ह ना इंडक्टिव्ह, फक्त काय असेल? रेझिस्टिव्ह. का? कॅपॅसिटर आणि इंडक्टर निघून गेला असं समजून घ्या सर्किटमध्ये. कारण एक्ससी आणि एक्सएल काय होऊन जातात अनुनादच्या सिच्युएशन बरोबर इक्वल होऊन जातं. अनुनादची सिच्युएशन म्हणजे कोणती? तर आपण जेव्हा सर्किटला एसी सोर्स देतोय तर त्या सोर्सची आपण वारंवार काय करू? फ्रिक्वेन्सी चेंज करून दरवेळेस आपण हे करंट शोधत जाऊ.
ओके. मग तुम्हाला फ्रिक्वेन्सीची अशी एक व्हॅल्यू भेटेल जेव्हा तुमचा XC आणि XL सारखे होऊन जातील. ओके. मग तेव्हा तुमचं जो इम्पिडन्स असतो सर्किटचा तो मिनिमम होऊन जातो. आता छेद एकदम लघुत्तम होऊन गेला तर करंट काय होऊन जाईल, मॅक्सिमम ऑफ मॅक्सिमम बनून जाईल, सगळ्यात हायेस्ट करंट बनून जाईल. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त करंट तुम्हाला सर्किटमध्ये भेटणार नाही, इतका हायेस्ट करंट होऊन जाईल. आणि त्या आवृत्तीला सर्किटचे काय म्हणतात, अनुनाद आवृत्ती म्हणतात. काय म्हणतात त्याला, अनुनाद आवृत्ती. आणि तेव्हा तुमचा रजिस्टर सर्किटचा जो इम्पिडन्स असतो तो मिनिमम बनून जातो. झेड काय बनून जातो, मिनिमम. आणि जो किती असतो, ओन्ली आर असतो. सर्किटच्या रेझिस्टन्सची व्हॅल्यू जेवढी इम्पिडन्सची व्हॅल्यू असते. आणि तेव्हा तुमचा जो करंट असतो आयएम, ओके, तो आयएम हा सगळ्यात मॅक्सिमम बनून जातो. म्हणजे ह्या सर्किटमध्ये याच्यापेक्षा जास्त करंट कधीच नाही भेटणार आयएम मॅक्सिमम पेक्षा. तर आयएम ऑफ मॅक्सिमम म्हणू शकतो आपण त्याला. काय म्हणतो आपण, आयएम ऑफ मॅक्सिमम. ओके. हे मॅक्सिमम करंटच असतात. पण अलग अलग फ्रिक्वेन्सीला अलग अलग मॅक्सिमम करंट भेटतात. पण ओमेगा जी फ्रिक्वेन्सी, ओमेगा झिरो जी फ्रिक्वेन्सी असते अनुनाद फ्रिक्वेन्सी, तेव्हा जो करंट असतो तो सगळ्यात मॅक्सिमम असतो. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त किंमत जाणार नाही करत. ती सगळ्यात शेवटची किंमत असते. जसं की तुम्ही तुम्ही रनिंग करताय समजा, तर तुम्ही पडता 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 पण एक लिमिट येऊन जाते. तर तुम्हाला माहिती आहे याच्यापेक्षा फास्ट मी पडू नाही शकत. ओके. त्याच्यापेक्षा कमी तुम्ही किती बी स्पीडने पडू शकता, पण त्याच्यापेक्षा जास्त नाही. मग ती जी मॅक्सिमम व्हॅल्यू असते तुमच्या रनिंगची, ती तुमची काय असते, अनुनादवाली सिच्युएशन असते. तसं करंटचं बी असतं. ओके. की जेव्हा एक एक व्हॅल्यू अशी असते ना करंटची, की जेव्हा इम्पिडन्स एकदम लो होऊन जातं, सगळ्यात शेवटची इम्पिडन्स त्याच्यापेक्षा कमी नाही राहू शकत आणि करंट याच्यापेक्षा जास्त नाही राहू शकत. ओके. अनुनादच्या सिच्युएशनला ही वस्तू आहे. ओके. मग तेव्हा अनुनादी आवृत्ती प्रवाहानो कंप विस्तार आयएम बरोबर काय म्हणतात, व्हीएम भागीला आर, जो महत्तम असतो. का, तर कारण झेड बरोबर आर येऊन जाईल अनुनादच्या सिच्युएशन मध्ये. नीट लक्ष द्या, मी एकच शब्द घडी घडी बोलतोय. अनुनादच्या सिच्युएशन मध्ये हे सूत्र येतं, कारण अनुनादच्या वेळेस एक्सेल बरोबर एक्सी होऊन जातं आणि फ्रिक्वेन्सी काय बनून जाते, ओमेगा झिरो इज इक्वल टू 1/√LC. ओके. आता समजून घ्या, त्यांनी एक ग्राफ दिलेला आहे कोणासाठी, तर इंडक्टर सर्किटमध्ये 1 मिली हेनरीचं, कॅपॅसिटर 1 नॅनो फॅराडेचे आणि अवरोधचे 2 मूल्य घेतले तुम्ही सर्किटमध्ये. एक आर बरोबर 100 ओम आहे, एक आर बरोबर 200 ओम आहे. तर या दोघा किमतींसाठी तुम्ही ओमेगा विरुद्ध करंटचा ग्राफ ड्रॉ केलेला आहे. ही फ्रिक्वेन्सी आहे एक्स एक्स वर ओमेगा, मेगा रेडियन पर सेकंड, आणि त्याचा विरुद्ध करंटचा ग्राफ आहे एम्पियर मध्ये. तर तुम्ही पाहू शकता की ही ओमेगा झिरो जी ही मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी, ही तुमची अनुनादची फ्रिक्वेन्सी. त्याचा इकडच्या बाजूला आणि इकडच्या बाजूला दोघं बाजूला पाहता स्टार्टिंग मध्ये तुम्ही ओमेगा वाढवताय, म्हणजे स्टार्टिंग मध्ये फ्रिक्वेन्सी वाढवताय, तुमचं करंट काय होतं, वाढतंय, म्हणजे रेझिस्टन्स घटत जातोय. पण एक व्हॅल्यू करंट तुमचं काय होतं, मॅक्सिमम, म्हणजे इथं हा मिनिमम रेझिस्टन्स आहे. आता याच्या नंतर फ्रिक्वेन्सी वाढवली तुम्ही, याच्या नंतर जर फ्रिक्वेन्सी वाढेल तर तुमचा रेझिस्टन्स काय होत जातो, घटत जातोय परत, म्हणजे की वाढत जातोय रेझिस्टन्स, आणि त्यामुळे तुमचं करंट काय होतं, परत घटत जातोय. म्हणजे पहा दोघं बाजूला डिक्रीज होतोय अनुनाद फ्रिक्वेन्सीचा. दोघं साईडला जर चेक केलं तर तुमचा करंट काय होतं, डिक्रीज होतं. मग फ्रिक्वेन्सी वाढवा किंवा कमी करा. बट फक्त ही एक मिनिमम, ही एक ची फ्रिक्वेन्सी तिथं तुमचा करंट मॅक्सिमम आहे. पण इथं आपल्याकडे 2 रेझिस्टन्स आहेत. एक 100 ओमचा आहे. तर 100 ओम साठीचा ग्राफ जो आहे हा पहिला ग्राफ आहे, जो वरती जातोय. का, तर 100 ओम आहे तर छेद जर लहान असेल तर करंट मोठा असेल. दुसरा 200 ओम आहे तर पहिल्यापेक्षा डबल आहे रेझिस्टन्स, तर पहिल्या करंटपेक्षा अर्धा करंट होऊन जाईल. जसं की इथं मॅक्सिमम करंट 1 अँपिअर होता जेव्हा तुमचा रेझिस्टन्स किती होता, 100 ओम होता, आणि दुसऱ्यासाठी करंट किती होऊन गेला तुमचा, 0.5 अँपिअर होऊन गेला. का, कारण रेझिस्टन्स डबल आहे इथं. ग्राफ सेम आहे, फरक काय आहे, फक्त करंटच्या व्हॅल्यूवर. या पहिल्या म्हणजे पहिलीची व्हॅल्यू 100 ओमची व्हॅल्यू, तिथं तुमचा करंट इथं 1 अँपिअर भेटतो तुम्हाला, आणि जिथं 200 ओम करंटची रेझिस्टन्सची व्हॅल्यू, तिथं तुमचा करंट काय होतं, 0.5 अँपिअर, म्हणजे अर्धा होऊन जातो त्याचा. ओके. तो આઈ એમ ઇઝ ઇક્વલ ટુ વી બાય આર ના કિસ્સામાં હોવાથી એકમાં પ્રવાહનો કંપવિસ્તાર કિસ્સા બે ના કંપવિસ્તાર કરતા બ્રહ્મો છે. म्हणजे की हा जो फर्स्ट केस आहे त्याचा करंट हे सेकंड केसच्या करंट पेक्षा काय डबल आहे, कारण की त्याचा रेझिस्टन्स अर्धा आहे म्हणून. म्हणजे पहा सेम सर्किट साठी तुम्ही रेझिस्टन्सच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू भेटल्या तर तुम्हाला करंट वेगवेगळं भेटतं. पण ते दोघं वेळेस ते मॅक्सिमम करंट असेल त्या सर्किटसाठी. जसं की आर बरोबर 100 घेतलाय त्यासाठी, त्या सर्किट साठीचा पुऱ्या सर्किटचा करंट हा 1 अँपिअर असेल, आणि आर बरोबर 200 केलं तर त्या पुऱ्या सर्किट साठीचा करंट किती होऊन जाईल, 0.5 अँपिअर होऊन जाईल. ओके. अशा प्रकारे अनुनादी પરિબળના ઉપયોજનોનો વિવિધતા છે. ઉદાહરણ તરીકે રેડિયો અથવા ટીવીની સેટની ટ્યુનિંગ કરવાની પ્રક્રિયામાં રેડિયો એન્ટેના ઘણા બધા બ્રોડકાસ્ટિંગ સ્ટેશનના સિગ્નલ મેળવે છે. એન્ટેના દ્વારા મેળવેલ સિગ્નલ રેડિયોના ટ્યુનિંગ પરિપથ સાથે સ્ત્રોત તરીકે વર્તે છે, અને તેથી आता बघा ही जी कहाणी दिली इथं, ही काय आहे? आता काय असतं, म्हणजे समजून घ्या की तुमच्या घरी एखादा रेडिओ अँटेना आहे. ओके. हा रेडिओचा अँटेना आहे.
तर तुमच्याकडे खूप सारे रेडिओ चॅनल्स असतात, सगळ्यांच्या फ्रिक्वेन्सी इथे येतात. ओके. पण तुमच्याकडे जो रेडिओ असतो इथं, ओके, त्या रेडिओमध्ये एक बटन असतं, जे तुम्ही गोल फिरवता म्हणजे काय करतात, त्याचं कॅपॅसिटर बदलतात आणि कॅपॅसिटर बदलल्यामुळे एक फ्रिक्वेन्सी जनरेट होते इथं. ओके, जी अनुनादवाली फ्रिक्वेन्सी असते आणि ती फ्रिक्वेन्सी ज्या इथून येणाऱ्या ज्या फ्रिक्वेन्सीला मॅच करते ना, तीच फ्रिक्वेन्सी फक्त इथं पास होते. बाकी सगळ्या काय होऊन जातात, रिजेक्ट होऊन जातात. तर याला ट्युनिंग म्हणतात. याला काय म्हणतात? ट्युनिंग. म्हणजे जेव्हा तुम्ही ओके, ट्युनिंग करता म्हणजे काय, तुमचा अँटेना असतो त्याला थोडी माहिती किती फ्रिक्वेन्सी, तो तर सगळ्याच फ्रिक्वेन्सीज घेतो. पण त्याच्यातले कोणते फ्रिक्वेन्सी पास करायचे आणि कोणते रिजेक्ट करायचे त्याचा आधार कशावर असतो? तुम्ही इथं जे चॅनल असतात म्हणजे समजा तुम्हाला रेडिओ मिर्ची ऐकायचं तर तुम्ही काय करता, एफएमला 98.3 वर घेऊन जाता. मग त्या 98.3 काय त्याची फ्रिक्वेन्सी असते, अनुनाद फ्रिक्वेन्सी त्या चॅनलची. मग एटमॉस्फिअर मध्ये सगळ्या फ्रिक्वेन्सीज असतात. मग जेव्हा तुम्ही रेडिओचा 98.3 इथं ट्यून करतात, तेव्हा ती फ्रिक्वेन्सी सेट होते. आणि तीच फ्रिक्वेन्सीचे जे वेव्हज असतात त्याला हा अँटेना अलाउ करतो आणि त्याचं आपल्याला ऐकू येतात सॉंग्स, बाकी सगळे काय होऊन जातात, रिजेक्ट होऊन जातात. तर याला ट्युनिंग म्हणतात. आणि हेच खरं काय असतं, अनुनादची सिच्युएशन. जेव्हा 2 फ्रिक्वेन्सीज मॅच करून जातात ना, ओके, तेव्हाच त्यांच्यामध्ये सिग्नल ट्रान्समिशन पॉसिबल होतं. ओके, नाहीतर पॉसिबल होणार नाही. हे कसं आहे माहिती आहे तुम्हाला, की समजा एक नळी त्याच्यातून पाणी निघतंय, दुसरी नळीमधून पाणी निघत नाही. पण जेव्हा आपण पहिल्या आपल्याला दुसऱ्याकडे पाणी पोहोचवायचं तर आपल्याला काय करावं लागेल? दोघं नळींना जोडावं लागेल. मग त्यासाठी दोघं नळी सारख्या असल्या पाहिजे, म्हणजे एकाला दुसरी थोडी छोटी-मोठी असली पाहिजे. एकदम मोठी बी नाही, एक बी छोटी नाही. एकदम थोडा मिनिममचा फरक असला पाहिजे. तेव्हा काय होईल, इकडच्या नळीचं पाणी तिकडच्या नळीवर ट्रान्समिट होईल. तसं इथं असतं, की हे जे चॅनल फ्रिक्वेन्सीज असतात आणि हा जो आपला एफएम असतो किंवा आपली टीव्ही असते, हे काय काम करतं, एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी सेट करतो आपण रिमोटने. जेव्हा चॅनल बदलतो ना आपण रिमोटने, तेव्हा ह्या फ्रिक्वेन्सी सेट करत असतो आणि जी फ्रिक्वेन्सी मॅच करून गेली ती फ्रिक्वेन्सीचं चॅनल आपल्या टीव्ही मध्ये येतं. बाकी सगळे चॅनल्स रिजेक्ट होऊन जातात. हेच तुम्ही रोज करतात सकाळ संध्याकाळ. टीव्हीचे चॅनल चेंज करता ना, तर तुम्ही फ्रिक्वेन्सी बदलत असतात आणि त्या फ्रिक्वेन्सी सिलेक्ट होतात आणि जी फ्रिक्वेन्सी तुम्ही सेट केली, जसं की झी सिनेमा लावलं म्हणजे झी सिनेमाला म्हणजे ॲटमॉस्फिअर मध्ये झी सिनेमाला जो प्ले सेट आउट केलंय, झी सिनेमाचं ज्या बँडविड्थवर ट्रान्समिशन होतंय, ती बँडविड्थवर तुम्ही चॅनल सेट केलं. मग फक्त झी सिनेमा नावाचे जे सिग्नल्स असतील ते तुमच्या टीव्ही मध्ये बाकी सगळे रिजेक्ट होऊन जातात. कारण टीव्ही मध्ये येताना सगळे एक सोबत येतात. पण टीव्ही सिलेक्ट कोणतं करतं, तुमचं सेट टॉप बॉक्स. जे चॅनल तुम्ही लावलं असेल ते. मग ते चॅनल कसं लावता तुम्ही, तर फ्रिक्वेन्सी चेंज करतात त्याच्यावर. आणि यालाच ट्युनिंग असं म्हणतात. काय म्हटलं जातं याला? ટ્યુનિંગ. તો ટ્યુનિંગમાં આપણે ટ્યુનિંગ પરિપથના કેપેસિટરના કેપેસિટન્સ કેવી રીતે બદલીએ છીએ? એવી રીતે બદલીએ છીએ કે પરિપથમાં અનુનાદી આવૃત્તિનું મૂલ્ય એન્ટેના મેળવેલ નિશ્ચિત સ્ટેશનના રેડિયો સિગ્નલની आवृत्तीથી लगभग बराबर होईल. म्हणजे काय करता तुम्ही, जेव्हा ट्युनिंग करता म्हणजे काय करता तुम्ही, तर तुम्हाला फ्रिक्वेन्सी चेंज करायची. तर अनुनादी फ्रिक्वेन्सीचं सूत्र काय आहे? ओमेगा 0 = 1/√LC हे सूत्र आहे. मग याच्यात तुम्ही काय करतात, हा जो कॅपॅसिटर असतात ना, त्याची व्हॅल्यू चेंज करता. मग कॅपॅसिटरची व्हॅल्यू चेंज झाली म्हणजे ओमेगा 0 ची व्हॅल्यू चेंज होते. आणि ओमेगा 0 ची जी व्हॅल्यू सेट होते, ती ती सेट रेडिओ सिग्नल तुमच्या घरात येतं. बाकी सगळे रेडिओ सिग्नल्स काय होतात, कॅन्सल होऊन जातात. बाकी येताना सगळे सोबत येतात. बट त्याच्यातलं फक्त काय होतं, जो पर्टिक्युलर आपण अलाउ करतो म्हणजे जे चॅनल आपण पाहतो तेच फक्त फ्रिक्वेन्सी आपल्या घरात येतात. बाकी सगळे रिजेक्ट होतात. मग तुम्ही चॅनलचं बटन चेंज करता म्हणजे काय करता, तुम्ही कॅपॅसिटन्स चेंज करत असतात त्याचं आणि त्यामुळे फ्रिक्वेन्सी ચેન્જ होते. જ્યારે આમ થાય ત્યારે નિશ્ચિત રેડિયો સ્ટેશનના સિગ્નલોની આવૃત્તિ જેટલી જ આવૃત્તિ માટે પરિપથમાં પ્રવાહનો કંપો વિસ્તાર મહત્તમ બને છે. आणि मग याच्यानंतर त्या रेडिओ सिग्नलचा जो करंट असेल त्याचा कंपो विस्तार जेवढा असेल ना, तेवढ्याच करंटचे सिग्नल तुमच्या રેડિયોमध्ये જનરેટ હોતા અને તેવા જ ફક્ત સર્કિટमध्ये કરંટ પાસ હોતો. અહીં નોંધવું મહત્વનું છે કે જે પરિપથમાં L અને C બંને હાજર હોય તેવા પરિપથ દ્વારા જ अनुनादની घटना प्रदर्शित થાય છે. म्हणजे पहा ज्या सर्किटमध्ये L आणि R दोघं असतील तिथंच अनुनाद असेल. फक्त L असणारी किंवा फक्त R असणारी सर्किटमध्ये अनुनाद निर्माण होत नाही. આમ હોય તો જ L ના બે છેડા વચ્ચેનો વોલ્ટેજ અને C ના બે છેડા વચ્ચેનો વોલ્ટેજ એકબીજાને નાબૂદ કરે છે. म्हणजे हे दोघं व्होल्टेजेस सेम असतात, पण काय असतात परस्पर विरुद्ध दिशेत असतात. म्हणजे कडा तफावत त्यांच्यात 180 चा असतो. त्यामुळे ते एक दुसऱ्याला काय करतात, कॅन्सल करून देतात दोघं व्होल्टेजेस. आणि त्यामुळे तुमच्या सर्किटमध्ये जो रेझिस्टन्स राहून जातो तोच राहून जातो. फक्त रेझिस्टन्स राहून जातो सर्किटमध्ये. ઓકે ઓકે અને સ્ત્રોતનો સંપૂર્ણ વોલ્ટેજ અવરોધ ને મળે છે. મગ
उरलं कोण? इंडक्टर निघून गेला, कॅपॅसिटर निघून गेला, मग उरलं कोण? रेजिस्टन्स. मग स्त्रोत म्हणजे काय? आपला सर्किट जो राहतो म्हणजे सोर्स, आपला पॉवर सप्लाय. सोर्स म्हणजे काय? पॉवर सप्लाय. त्याचा जो बी व्होल्टेज असेल तो पुराचा पुरा कोणाला भेटतो? रेजिस्टन्सला भेटतो. कारण इंडक्टर आणि कॅपॅसिटन्सचे व्होल्टेजेस इक्वल आणि ऑपोजिट असतात, त्यामुळे ते 0 होऊन जातात. આનો અર્થ એ છે કે ફક્ત RL अथवा RC परिपथથી अनुनाद मेळवी शकाय नाही. हा MCQ मध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे. तुम्हाला अनुनाद पाहिजे असेल तर पूर्ण RLC सर्किट पाहिजे. फक्त RL किंवा फक्त RC सर्किट असेल तर अनुनाद निर्माण होत नाही. आता अनुनादनी तीक्ष्णता और शार्पनेस ऑफ द रेझोनन्स. अनुनादनी तीक्ष्णता किंवा शार्पनेस ऑफ द रेझोनन्स. ओके, ठीक आहे. आता अनुनादची तीक्ष्णता, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. शार्पनेस ऑफ द रेझोनन्स. ओके, हा टॉपिक लॉंग आहे आणि याच्यात इक्वेशन बी सॉल्व्ह करायचं, बट इझी इक्वेशन, इतका हार्ड नाही. ओके, त्याच्यानंतर मग पॉवर फॅक्टर तर नाही सिलेबस. आता अनुनादची तीक्ष्णता, अनुनाद होऊन गेला. आता अनुनादची तीक्ष्णता, LCR परिपथમાં પ્રવાહનો કંપ વિસ્તાર, તો IM is equal to VM upon √R² प्लस ओमेगा L मायनस 1 बाय ओमेगा C चा होल स्क्वेअर. आता बघा हे इक्वेशन उलट लिहिलेलं आहे. आपण नॉर्मली ओमेगा सी पुढे लिहितो, XC पुढे लिहितो, मायनस XL करतो, बट इथे XL मायनस XC केलं, काही फरक पडत नाही, कारण इथं स्क्वेअर आहे. आणि जेव्हा एखादा ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल ना, तर तुम्ही टर्म मागे पुढे बी लिहिली ना, त्याच्याने काही बी फरक पडत नाही. ओके, क्लिअर? हे कॉमन मॅथमॅटिक्स. आय डोंट थिंक सो की मला याच्यात खूप डीप मध्ये जावं लागेल. पण जेव्हा तुमची फ्रिक्वेन्सी अनुनादीय फ्रिक्वेन्सी असेल, ओमेगा बरोबर ओमेगा 0 असेल, म्हणजे 1/√LC असेल, ત્યારે તે મહત્તમ થાય છે. મग વિદ્યુત પ્રવાહ काय होऊन जातो? मॅक्सिमम होऊन जातो. આ મહત્તમ પ્રવાહનું મૂલ્ય IM maximum is equal to VM by R હોય છે. હવે ઓમેગાના ઓમેગા 0 કરતા બીજા મૂલ્યો માટે પ્રવાહનો કંપવિસ્તાર મહત્તમ કંપવિસ્તાર કરતા ઓછો હોય છે. म्हणजे बा जी ओमेगा 0 फ्रिक्वेन्सी असते ना, जसं की मला इथं ग्राफ जर ड्रॉ करायचा असेल तर पहा असा ग्राफ बनतो असाला. ओके, असा ग्राफ बनत असतो. ऍक्च्युली इतका शार्प नसतो कर, बट मला थोडं कॉम्प्लिकेशन आहे थोडं ड्रॉ करायला. तर ही ओमेगा 0 फ्रिक्वेन्सी असतो. तर ओमेगा 0 पेक्षा कमी फ्रिक्वेन्सी आणि ओमेगा 0 पेक्षा जास्तच्या फ्रिक्वेन्सी, कोणत्याही फ्रिक्वेन्सीसाठी जो करंट असतो ना तो मिनिमम असतो. हा तुमचा मॅक्सिमम करंट आहे. याला आपण काय म्हणतो? IM मॅक्सिमम. महत्तम करंट पण त्याची बी महत्तम व्हॅल्यू, कारण दरेक फ्रिक्वेन्सीसाठी महत्तम करंटची किंमत वेगवेगळी भेटते. ही गोष्ट समजून घ्या या मॅथमॅटिक्स वरून एवढ्या. ओके, त्याचं कन्फ्युज नाही व्हायचं. मग आपल्याला माहिती आहे की इकडे आणि इकडे दोघंकडे फ्रिक्वेन्सी, इकडे ओमेगा 0 पेक्षा कम फ्रिक्वेन्सी असतात, इकडच्या ज्या फ्रिक्वेन्सी असतात त्या लेस दॅन ओमेगा 0 असतात, आणि इकडच्या ज्या फ्रिक्वेन्सीज असतात त्या ग्रेटर दॅन ओमेगा 0 असतात. ओके, मग आपण काय करू आता? आपल्याला तीक्ष्णता शोधायची. तीक्ष्णता म्हणजे शार्पनेस. हा कर्व किती तीक्ष्ण आहे याला तीक्ष्णता म्हणतात. पहा, हे जो नॅरो एरिया ना याचाला, हे तीक्ष्णता असते कर्वची, અને ही तीक्ष्णता किती जास्त છે તે આપણે ચેક करायचं. હવે ધારો કે ઓમેગાનું મૂલ્ય એવું પસંદ કરીએ કે જ્યાં પ્રવાહનું કંપવિસ્તારનું મહત્તમ કંપવિસ્તારના 1/√2 ગણો થાય. म्हणजे आपण करंटचा अशी व्हॅल्यू शोधू की जिथं महत्तम प्रवाह, हा जो महत्तम प्रवाह आहे, ओके, त्याचा √2 भागचा प्रवाह होऊन जाईल ना, असं एक किंमत शोधू आपण, फ्रिक्वेन्सी शोधू. म्हणजे तुमचा जो हा महत्तम प्रवाह आहे तो भागेला √2 बनून जाईल, अशी एक किंमत शोधू आपण. मग समजून घ्या की ती किंमत कुठं असेल? इथं कुठेतरी असेल. ही जी किंमत, ही कोणती किंमत असेल? तर तुमचा जो हा IM मॅक्सिमम आहे तो इथं काय बनून जाईल? IM मॅक्सिमम, ओके, भागीला √2 होऊन जाईल. किती होऊन जाईल तो या पॉइंटवर? IM मॅक्सिमम भागीला √2. कारण तुम्ही या संख्येला भागीला √2 करणार. √2 म्हणजे काय? 1.41, म्हणजे त्याला 1/1.41 केलं तर पुढे 0.707 येऊन जातं. काय होऊन जातं पुढे? 0.707. एवढं केलं तर ह्या वेळेस तुम्हाला ज्या दोन फ्रिक्वेन्सीज भेटतात, समजा पहा ह्या पॉइंटवर एक फ्रिक्वेन्सी तुम्हाला भेटते, इथं एक फ्रिक्वेन्सी भेटेल, आणि ह्या पॉइंटवर तुम्हाला इथं एक फ्रिक्वेन्सी भेटेल. एक असेल ओमेगा 0 पेक्षा मोठी आणि एक ओमेगा 0 पेक्षा लहान. तर तिला आपण मोठी फ्रिक्वेन्सीला ओमेगा 1 लिहून देऊ, आणि लहान फ्रिक्वेन्सीला काय लिहून देऊ आपण? ओमेगा 2 लिहून देऊ. काय लिहून देऊ? ओमेगा 2. आणि ही जी सेंटर फ्रिक्वेन्सी ती आपली अनुनाद आवृत्ती, जिला ओमेगा 0 लिहू आपण. ओके, मग आपल्याला एक रेंज भेटून गेली फ्रिक्वेन्सीची इथून तर इथपर्यंत. ओके, आता पहा हे कोणते पॉईंट घेतला आपण? हा कोणता बी पॉईंट नाही घेतला जात. हा जो पॉईंट मी सिलेक्ट केला तो कोणता बी नाही घेतला जात. तो असा घेतला जातो जिथं करंटची किंमत त्याच्या मॅक्सिमम किंमतच्या √2 भागा एवढी असते, भागेला √2 एवढी असते. तीच फक्त फ्रिक्वेन्सीज, त्याच फ्रिक्वेन्सीज घेतल्या जातात.
ओके, का या फ्रिक्वेन्सी घेतल्या जातात? कारण की ह्या फ्रिक्वेन्सीवर म्हणजे ह्या दोन फ्रिक्वेन्सीज असतात ना, तिथं तुमचा करंट काय असतं भागेला √2 होऊन जातो मॅक्सिममचा आणि त्यामुळे तुमचा जो पॉवर असतो तो अर्धा होऊन जातो टोटल पॉवरचा. मॅक्सिमम पॉवरचा काय होऊन जातो अर्धा. आता ही वस्तू कशी समजू शकतो आपण? पण ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत, कोणत्या फ्रिक्वेन्सीज? तर एक फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू, ओके, ही तुमची रेंज आहे. ओके, ही तुमची मॅक्सिमम व्हॅल्यू झाली. तर मॅक्सिमम व्हॅल्यूचा थोडीशी खाली व्हॅल्यू घ्यायची आपल्याला. ओके, जिथं तुम्हाला दोन फ्रिक्वेन्सीज भेटतात. एक इथं असेल, एक फ्रिक्वेन्सी इथं असेल. आणि ह्या पॉइंटवर करंट किती तुमचा आला? आय एम मॅक्सिमम भागीला √2. आता हीच व्हॅल्यू का सिलेक्ट केली जाते ते मी सांगतो मी तुम्हाला. आता हा जो पॉइंट असेल हा मॅक्सिमम करंटचा पॉइंट आहे. हा पॉइंट काय इथं करंट काय तुमचं आलं? आय एम मॅक्सिमम इथं करंट किती आहे? हे मॅक्सिमम करंट आहे. ओके, ही कोणती फ्रिक्वेन्सी आहे? तर ही अनुनाद फ्रिक्वेन्सी ω0. आणि इथून ही एक फ्रिक्वेन्सी आहे ती ω1 घेऊ तिला आणि इकडे जी फ्रिक्वेन्सी असेल तिला आपण ω2 घेऊ. तर ही जी फ्रिक्वेन्सी असते ह्या दोन फ्रिक्वेन्सी ज्याच्यासाठी करंट एकच व्हॅल्यू दोघांसाठी सेम करंट आहे. ओके, ह्या दोन फ्रिक्वेन्सीसाठी तुमचं जे करंट असतं ते आय एम मॅक्सिमम भागेला √2 होऊन जातं. तर तेव्हा तुमचा पॉवर काय होऊन जातो? जो मॅक्सिमम पॉवर असतो ना, मॅक्सिमम पॉवर किती असेल? तर ही अनुनादची सिच्युएशन आहे. तर याचा जो इंडक्टन्स असेल, आय मीन इथं जो पॉवर असेल तुमचा, समजा हा पॉवर मॅक्सिमम पॉवरला पीएम लिहितो. तर पॉवर बरोबर काय येतं? आय एम स्क्वेअर, आय एम मॅक्सिममचा स्क्वेअर भागीला काय इंटू आर येईल. ही पॉवर झाली तुमची ह्या पॉइंटवरची. आता तुम्ही करंट किती घेतलंय? आय एम मॅक्सिमम भागीला √2 घेतलंय, तर तेव्हा न्यू पॉवर काय येईल? तर न्यू पॉवर पी डॅश लिहितो मी त्याला. तर न्यू पॉवर ह्या पॉइंटवर शोधणार आहे. तर ह्या पॉइंटवरचं करंट किती माझ्याकडे? तर कंसात आय एम मॅक्सिमम, ओके, भागीला √2 त्याचा स्क्वेअर आहे इंटू आर आहे. ओके, तर आय एम मॅक्सिममचा स्क्वेअर इंटू आर आणि भागीला √2 चा स्क्वेअर काय होऊन जाईल? 2 येऊन जाईल ना. मग आय एम मॅक्सिममचा स्क्वेअर भागे इंटू आर ही वस्तू काय आहे? मॅक्सिमम पॉवर आहे. तर इथं काय लिहून मी इथं पीएम भागीला 2. मग तुमचा जो पॉवर आहे ह्या पॉइंटचा पॉवर काय झाला? जो मॅक्सिमम पॉवर होता त्याचा एक्झॅक्टली काय होऊन गेला? या पॉइंटवर पॉवर अर्धा होऊन गेला. भागीला 2 आलाय ना, मग अर्धा होऊन गेला ह्या पॉइंटवरचा पॉवर. हा ह्या पॉइंटचा पॉवर आहे पी डॅश आणि ह्या पॉइंटवरचा पॉवर हा आहे. तर तुम्ही पाहू शकतात की ह्या जे दोन पॉइंट आहेत त्याच्यावर तुमचा जो पॉवर आहे तो टोटल पॉवरचा अर्धाच पॉवर वापरला जातोय. मग हे जे दोन पॉइंट्स असतात त्यांना हाफ पॉवर बँडविड्थ पॉइंट्स म्हणतात. त्यांना काय म्हणतात? हाफ पॉवर बँडविड्थ. आणि इथून हे जे दोन पॉइंट्स असतात, समजा इथून एवढा जो गॅप आहे तो डेल्टा ओमेगाचा असेल. ओके, आणि इथून एवढा पण गॅप किती असेल? डेल्टा, म्हणजे की दोन्हीकडे डेल्टा ओमेगा घ्यायचा आपल्याला. ओके, मग ही जी फ्रिक्वेन्सी आहे नवी फ्रिक्वेन्सी ω1 ला काय लिहू शकतो मी? ω1 बरोबर इथून इथपर्यंत ω0, इथून इथपर्यंत ω0 आहे, इथून पुढे डेल्टा ओमेगा आहे. तर मग ω0 प्लस डेल्टा ओमेगा हा एक पॉइंट झाला. जिथं पॉवर काय असणार आहे तुमचा? अर्धा टोटल पॉवरचा. मी जो शब्द बोलतोय तो नीट ऐका की तुमचा इथं पॉवर जो असेल टोटल पॉवरचा अर्धा, इथं बी जो पॉवर असेल तो टोटल पॉवरचा अर्धा असणार आहे. ओके, दुसरा पॉइंट काय ω2. तर टोटल ω0 आहे, आपल्याला इथं पाहिजे. तर टोटल मधून काय करावं लागेल? एवढा डेल्टा ओमेगा मायनस करावा लागेल आपल्याला. तर दुसरा पॉइंट काय येईल? ω0 मायनस डेल्टा ओमेगा. ओके, डेल्टा ओमेगा जस्ट आपण नाव घेतलेलं आहे, डोंट वरी अबाउट दॅट. ओके, मग जी बँडविड्थ असते, बँडविड्थ म्हणजे काय असतं? तर ही जी हायर फ्रिक्वेन्सी असते त्याच्यामधून ही जी लोअर फ्रिक्वेन्सी असते एवढ्या रेंजमध्ये जिथं आपण हा पॉवर शोधतोय त्या रेंज मधला जो डिफरन्स असतो त्याला बँडविड्थ म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? ज्या रेंजमध्ये फ्रिक्वेन्सीच्या ज्या रेंजमध्ये तुमचा पॉवर अर्धा होऊन जातो ना त्याला हाफ पॉवर बँडविड्थ म्हणतात. इथं काय म्हणतात? हाफ पॉवर बँडविड्थ. पण इथं सिम्पली वर्ड काय यूज करणार? बँडविड्थ. मग बँडविड्थ इज इक्वल टू काय येणार आहे? तर हायर फ्रिक्वेन्सी कोणती? ω1 मायनस काय करायचं? ω2 करायची लोअर फ्रिक्वेन्सी. ओके, तर हायर फ्रिक्वेन्सी किती आहे आपल्याकडे? ω0 प्लस डेल्टा ओमेगा. ओके, आणि मायनस ω0 मायनस डेल्टा ओमेगा.
ओके, तर आपण इथं मायनस मल्टिप्लाय केलो तर हा मायनस ओमेगा होऊन जाईल, हा मायनस मायनस प्लस डेल्टा ओमेगा होऊन जाईल. तर हा ओमेगा 0 कॅन्सल, याच्यासोबत हा ओमेगा 0 कॅन्सल आणि हा डेल्टा ओमेगा मायनस मायनस प्लस डेल्टा ओमेगा, तर टोटल किती होऊन जाईल? 2 डेल्टा ओमेगा. आणि जे काय असणार आहे ह्या दोघांमधला डिफरन्स पाहू शकता तुम्ही, हे एवढं अंतर डेल्टा ओमेगा आणि हे अंतर बी एवढं डेल्टा ओमेगा आहे. तर एवढं टोटल अंतर किती होऊन गेलं? टोटल फ्रिक्वेन्सी डिफरन्स किती होऊन जाईल? 2 डेल्टा ओमेगा. आणि हे जे 2 डेल्टा ओमेगा असतं यालाच काय म्हटलं जातं? बँडविड्थ असं म्हटलं जातं. ओके, आणि ही जी बँडविड्थ आहे ही नक्की करते की जो कर्व आहे तो किती तीक्ष्ण आहे. तर याच्यावरून तीक्ष्णता म्हणजे काय असतं? तर पाहू शकता तुम्हाला दोन फ्रिक्वेन्सीज भेटतात. एक ओमेगा 1 ओमेगा 0 प्लस डेल्टा ओमेगा आणि एक ओमेगा 2 ओमेगा 0 मायनस डेल्टा ओमेगा. तर ह्या दोघांमधला जो फरक असतो ओमेगा 1 मायनस ओमेगा 2 त्याला 2 डेल्टा ओमेगा आणि घणी वखत परिपथनी बँडविड्थ कहेવામાં આવે છે. आता मी जो पॉइंट सिलेक्ट केलाय तो कसा सिलेक्ट केलाय, तर मॅक्सिमम करंटचा √2 भाग एवढं करंट होतं, तिथं पॉवर काय होऊन जातो तुमचा अर्धाच होतो, म्हणजे की अर्धाच पॉवर वापरला जातो. मग तेव्हा तुम्हाला फ्रिक्वेन्सीच्या दोन किमती भेटतात, एक ओमेगा 1 असेल एक ओमेगा 2 असते, ज्या ओमेगा 0 पासून सारख्या अंतरावर असतात. एक प्लस डेल्टा ओमेगा अंतरावर असते आणि एक मायनस डेल्टा ओमेगा 0 अंतरावर असते. बरोबर आहे. मग ह्या ज्या दोन फ्रिक्वेन्सीज असतात त्यांचा मधला जो पोर्शन असतो त्याला स्पेक्ट्रम किंवा बँडविड्थ असं म्हटलं जातं. ओके, आणि तीक्ष्णता म्हणजे काय? कर्वची तीक्ष्णता कशाने दिली जाते? तर कर्वची तीक्ष्णताला Q ने दर्शवलं जातं. शार्पनेस ऑफ द कर्व किंवा तीक्ष्णता, कर्वची तीक्ष्णता, आणि त्याला दर्शवलं कशाने जातं? Q ने. आणि Q बरोबर काय होतं? ओमेगा 0 म्हणजे अनुनाद फ्रिक्वेन्सी भागीला बँडविड्थ. काय आता? अनुनाद फ्रिक्वेन्सी भागीला बँडविड्थ. ओके, आणि अनुनाद फ्रिक्वेन्सी काय आहे? ओमेगा 0 आणि बँडविड्थ काय आहे? 2 डेल्टा ओमेगा. ओके, तर ही असते कर्वची तीक्ष्णता, या सूत्राने दिली जाते. Q इज इक्वल टू ओमेगा 0 भागीला 2 डेल्टा ओमेगा. ओके, डन. એ ચાલે ઓમેગા બાય ડેલ્ટા ઓમેગા ને અનુનાદ વક્રની તીક્ષ્ણતાના માપ તરીકે લેવામાં આવે છે. याला Q ने दर्शवलं जातं, ज्याला ओमेगा 0 बाय 2 डेल्टा ओमेगा. पण मेन सूत्र हे आहे त्याचं ओमेगा 0 भागीला बँडविड्थ, आणि बँडविड्थ काय असणार आहे? त्याचा 2 पॉइंट मधलं डिफरन्स, या दोन फ्रिक्वेन्सीज मधला डिफरन्स. मध्ये अनुनाद फ्रिक्वेन्सी असते ओमेगा 0, इकडे ओमेगा 1 फ्रिक्वेन्सी असते जी हायर फ्रिक्वेन्सी असते, आणि इथं ओमेगा 2 फ्रिक्वेन्सी जी लोअर फ्रिक्वेन्सी. आणि कुठं घेतलं जातं? तर जिथं तुमचा करंट काय होऊन जातो? I चा √2 होऊन जातो. ओके, IM चा √2 होऊन जातं आणि इथं IM करंट असतं मॅक्सिमम करंट ओमेगा 0. एवढी वस्तू समजायची तुम्हाला. आणि तीक्ष्णता मग याच्यावरून समजू शकतो आपण की कोणता, आता याच्यावरून आपण एक वस्तू समजू शकतो की कोणतं सिग्नल जास्त तीक्ष्ण आहे. तर या आकृतीवरून समजू आपण की कोणता जास्त तीक्ष्ण आहे. तर पाहू शकतो आपण इथं की हा जो सिग्नल आहे हा पहिला जास्त तीक्ष्ण सिग्नल आहे आणि दुसरा कमी तीक्ष्ण सिग्नल दिसतो आपल्याला. कारण याचा मॅक्सिमम करंट इथं आहे, तर याचा IM मॅक्सिमम इथं कुठंतरी येईल, मे बी इथं कुठंतरी येईल. तर याच्या ज्या दोन फ्रिक्वेन्सीज येईल त्या कोणत्या येतील? एक इथं येईल आणि एक इथं येईल या कर्वची. पण दुसऱ्या कर्वसाठी जर पाहू आपण तर याचा जो IM मॅक्सिमम सिग्नल आहे तो इथं कुठंतरी येईल. मग याची जी फ्रिक्वेन्सी येईल, एक फ्रिक्वेन्सी इथं येईल आणि दुसरी फ्रिक्वेन्सी कुठे येईल? इथं कुठंतरी येईल मोठ्या कर्वसाठी. मग पाहू शकतो हा कर्व जो आहे जास्त तीक्ष्ण आहे, म्हणजे याचा अर्थ काय झालं? याची बँडविड्थ कमी, ह्या दुसऱ्या सिग्नलची बँडविड्थ पेक्षा पहिल्या सिग्नलची बँडविड्थ कमी. मग ज्याची बँडविड्थ कमी असेल ओमेगा 0 दोघांसाठी सारखा आहे या दोन सिग्नल बँड. मग ज्याची बँडविड्थ कमी असेल ना त्याची तीक्ष्णता काय असते? जास्त, म्हणजे त्याचा Q फॅक्टर काय असेल? जास्त. कारण Q फॅक्टरचं सूत्र काय आहे? ओमेगा 0 भागीला बँडविड्थ. ओके, म्हणजेच 2 डेल्टा ओमेगा. मग आपण पाहू शकता हे याचं कमी आणि हे याचं जास्त आहे, म्हणून हा कर्व कमी तीक्ष्ण आहे. दिसतोय ना? याला कमी तीक्ष्ण म्हणू शकतो आपण. तुम्ही पाहू शकता हा कमी तीक्ष्ण आहे, खाली म्हणजे हा कमी शार्प आहे, हा जास्त शार्प आहे. शार्प म्हणजे तीक्ष्ण, माहिती आहे ना शार्पनेस कशाला म्हणतो आपण? ओके, तर याच्यावरून ज्या सर्किटचा रेझिस्टन्स कमी असेल त्याची तीक्ष्णता बी जास्त असते. मग आता आपण याला पुढे इक्वेशन सॉल्व्ह करायचं आपल्याला या सॉल्व्ह. ओके, जे आता लगेच सॉल्व्ह नाही होणार. तर इथपर्यंत आपण समजले तीक्ष्णतापर्यंतच. आता मी मीटिंगला